हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो या ठिकाणी पहा, आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बघा, बऱ्याच गावामध्ये या ठिकाणी पोलीस पाटलाची या ठिकाणी जागा सुटली आहेत पहा. गावातल्या गावामध्ये आपला हा जॉब असणार आहे पहा. अतिशय चांगला जॉब आहे पहा. चांगलं मानधन सुद्धा आहे, पगार सुद्धा आहे पहा. त्यामुळे ही संधी आपल्या हातातून जाता कामा नये. यासाठी मित्रांनो आपण एक ही व्हिडिओ सीरीज चालू केलेली पहा. आणि मित्रांनो या व्हिडिओची पी-डी-एफ असेल, तर संदर्भामध्ये हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट्स असतील किंवा इतर सरकारी नोकरी असतील, ह्या सगळ्या माहिती मित्रांनो एक ग्रुप तयार केलेला आहे पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा? जे काही आपलं व्हिडिओचं टायटल आहे किंवा जे काही नाव आहे पहा, त्या नावावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी ढळढळीत लिहिलेलं आहे आपण, की WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंक. त्या लिंकवर क्लिक करा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी जॉइन व्हा. पहिल्यांदा ते काम करा, कारण की जे काही महत्त्वाचे अपडेट्स किंवा नोट्स असतील त्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. चला मित्रांनो, आता आपण प्रश्नाकडे वळूयात, कारण की खूप खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ थांबून टाइप करायचं आहे बघा. हा जर तुम्ही टाइप केलं तर हा प्रश्न तुमचा कायम डोक्यामध्ये फिट होईल किंवा तुमच्या माइंडमध्ये कायम राहील. चला जास्त वेळ घेत नाही. पहिला प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी आपला, की हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. सर्वांनी याचं उत्तर टाइप करायचं आहे बघा. आता हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार? द्या उत्तर आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर हिंगोली या ठिकाणीच असणार मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे किती चौरस किलोमीटर आहे? सांगा पटकन. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने पाठ करून ठेवा. आपल्या जिल्ह्याचा प्रश्न आहे बघा. आपलं किती क्षेत्रफळ हे आपलं पाठच असलं पाहिजे पहा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 4,827. लक्षात ठेवा मित्रांनो, 4,827 चौरस किलोमीटर आपल्या या ठिकाणी क्षेत्रफळ आहे पहा. हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? आता आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या जिल्ह्यातले तालुके किती आहेत? तर किती येते या ठिकाणी पहा, 5 तालुके आहेत. लक्षात ठेवायचं आहे, 5 तालुके आहेत. नेक्स्ट आहे मित्रांनो, 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचं विभाजन करून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? चला द्या उत्तर. अतिशय आय-एम-पी पहा. 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचं ज्यावेळेस विभाजन झालं, त्यावेळेस बघा कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? कोणता असणार? आपल्याला माहिती आहे बघा, आपला हिंगोली जिल्हाच तयार झालेला आहे पहा. लक्षात ठेवायचा आपला हिंगोली जिल्हा. समजलं? पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी पहा, हिंगोली जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? चला द्या उत्तर. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की हिंगोली जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? चला द्या उत्तर. तर लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 1 6 जिल्ह्यांच्या सीमा मित्रांनो लागून आहेत. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 6 काय पहा, हिंगोली जिल्ह्याचा उत्तर-पूर्व सीमेवरून कोणती नदी वाहते? आता आपल्या सर्वांना माहीत पाहिजे आपल्या जिल्ह्यापासून उत्तर-पूर्व सीमेवरून कोणती नदी वाहते? चला द्या उत्तर. तर पैनगंगा ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, पैनगंगा नदी आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा पैनगंगा. चला प्रश्न क्रमांक 7 आहे पहा, कोणती नदी हिंगोली जिल्ह्यातून वाहत येते? प्रश्न क्रमांक 7 काय पहा, कोणती नदी हिंगोली जिल्ह्यातून वाहत येते? तर आपल्याला माहित पाहिजे आपल्या जिल्ह्यामधून कोणती नदी वाहते? तर पूर्णा नदी. लक्षात ठेवायचं पहा, पूर्णा नदी वाहत जाते. कोणती नदी अजिंठ्याच्या डोंगर रांगामध्ये उगम पावते आणि औडा, नागनाथ आणि वसमत तालुक्यामधून वाहते? चला द्या उत्तर. खूप आय-एम-पी प्रश्न आहे, की कोणती नदी अजिंठ्याच्या डोंगर रांगामध्ये उगम पावते आणि औडा, नागनाथ आणि वसमत तालुक्यातून वाहते? तर लक्षात ठेवा गोदावरी नदी पहा कोणती आहे? गोदावरी. नेक्स्ट आहे मित्रांनो, कोणत्या तालुक्यामध्ये पूर्णा नदीवरती एलदरी धरण आहे? सांगा पटकन कोणत्या तालुक्यात पूर्णा नदीवरती एलदरी धरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, सेनगाव. लक्षात ठेवायचं आपल्याला सेनगाव हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे सेनगाव. समजलं हे धरण पहा सगळ्यांनी. कोणत्या नदीवरती एलदरी धरण हे वीज निर्मितीसाठी केले जातं पहा. कोणत्या नदीवर एलदरी धरण हे या ठिकाणी विजेची निर्मिती केली जाते? म्हणजे या ठिकाणी 5 चक्के आहेत. द्या उत्तर. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 पूर्णा. ऑप्शन क्रमांक 2 पूर्णा हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. चला जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ तयार केलेली पहा. तर मित्रांनो गावातल्या गावामध्ये नोकरी पहा, अशी संधी पुन्हा मिळत नसते पहा. आता ही भरती झाल्यानंतर जेव्हा ते रिटायर होतील किंवा जेव्हा जागा निघतील तेव्हाच भरती निघणार आहे. त्यामुळे गावातल्या गावात नोकरीचा चान्स कधीच सोडायचा नसतो पहा. बघा आज आपल्याला बघा या ठिकाणी गावातल्या गावामध्ये नोकरीचा चान्स भेटणार आहे. त्यामुळं अभ्यास एकदम कसून करायचा आहे. आणि बघा कमी वेळेमध्ये आता एवढं सगळं घेणं या ठिकाणी शक्य नाही. तुम्हाला हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न, त्याचबरोबर इतर जी-के, विज्ञान बरोबर सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. तुम्हाला या ठिकाणी ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं आहे, लवकरात लवकर फोनपे करायचं आहे या नंबरला पहा. 9325230840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. यावरती बघा ₹249 पाठवायचे आहेत किंवा जो काही क्यूआर कोड आहे, हा स्कॅन करून सुद्धा मित्रांनो तुम्ही ₹249 सेंड करू शकता.
त्यामुळे मित्रांनो जास्त काही विचार करू नका. लवकरात लवकर सर्वांनी पी-डी-एफ घेऊन टाका. फक्त ₹249 ला पी-डी-एफ मिळणार आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. कारण की बघा एकदा वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाहीये. मित्रांनो शेवटची संधी समजून अभ्यास करा. कारण की पहा ही वेळ पुन्हा नाही आपल्याकडे. त्यामुळं हे जे काही 10,000 प्रश्न मित्रांनो रात्रंदिवस वाचत राहा. नक्की यश आपल्या हातामध्येच आहे पहा. ₹249 तुम्हाला फोनपे किंवा Google पे करायचे आहेत पहा. हा आपला फोनपे, Google पे नंबर आहे. तसेच WhatsApp नंबर सुद्धा आहे. त्यामुळं लवकरात लवकर सगळ्यांनी ₹249 पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल पहा. आणि जितका उशीर कराल तितका आपल्या या ठिकाणी तोटा होणार आहे पहा. कारण की जर तुम्ही आत्ता पी-डी-एफ घेतली तर पेपर होईपर्यंत आपली 2-3 वेळेस तरी रिव्हिजन होणार आहे आणि जास्त रिव्हिजन झाली तर स्कोरिंग सुद्धा वाढतं पहा. रिव्हिजनला खूप महत्त्व आहे या ठिकाणी. तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर ही पी-डी-एफ घेऊन टाका आणि मित्रांनो उशीर करू नका. ज्याचा उशीर होईल त्याचा या ठिकाणी मार्क हुकला आणि तो मेरिटमधून बाहेर पडला. म्हणजे आपली गावातल्या गावात असणारी नोकरी गेली. कारण की पहा जागा सुद्धा या ठिकाणी थोड्याच आहेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. जास्त काही सांगत नाही. ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी मला मेसेज करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहत जाते? हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहत जाते? तर कोणती नदी वाहत जाते? ऑप्शन क्रमांक 4 पैनगंगा हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे पैनगंगा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यात प्रमुख पीक कोणतं आहे? चला हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणतं आहे? कोणतं आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 ज्वारी. लक्षात ठेवायचं आपल्याला ज्वारी हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. कोणतं आहे? ज्वारी. नेक्स्ट आहे पहा कातडी कमावणे आणि कातडी वस्तू तयार करण्याचा उद्योग कोणत्या ठिकाणी आहे? कातडी कमावणे आणि कातडी वस्तू तयार करण्याचा उद्योग कोठे आहे? तर कोणत्या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक 1 हिंगोली हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे हिंगोली. समजलं? चला प्रश्न क्रमांक 14 आहे. खालीलपैकी कोठे साखर कारखाने आहेत? तर वसमत, डोंगरकडा, जवळा बाजार म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व ठिकाणी आपल्याला साखर कारखाने पाहायला मिळतात. नेक्स्ट पहा हिंगोली जिल्ह्यामध्ये प्लाऊडचा कारखाना कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो? सांगा पटकन. आपल्या जिल्ह्यामध्ये जो काही प्लाऊड बनायचा कारखाना आहे हा कोणत्या ठिकाणी आहे? आता बघा बऱ्याच ठिकाणी झाले असतील, परंतु मुख्य करून कोणत्या ठिकाणी? तर वसमत ऑप्शन क्रमांक 1 वसमत. सिंचनासाठी लागणाऱ्या सर्व पाईपचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? सिंचनासाठी लागणाऱ्या पाईपाचा कारखाना सांगा आपल्या हिंगोलीमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 हिंगोली आपलंच योग्य उत्तर आहे पहा. पूर्णा अकोला या लोह मार्गावर हिंगोली जिल्ह्यातील कोणती रेल्वे स्थानके आहेत? चला द्या उत्तर. पटकन उत्तर द्यायचं आपल्याला. तर बघा वसमत हे सुद्धा बरोबर आहे. हिंगोली हे सुद्धा बरोबर आहे आणि कनेरगाव म्हणजे यापैकी सर्व लक्षात ठेवा मित्रांनो, यापैकी सर्व हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहेत. नेक्स्ट आहे मित्रांनो, हा प्रश्न स्टार मारून लिहून ठेवा. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेलं तालुक्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे? आता आपल्या सगळ्याला माहिती आहे आपल्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कोणतं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे? तर औंढा नागनाथ आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. हे ज्योतिर्लिंग आहे पहा. भारतामधील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कोणत्या ठिकाणी आहे? तर आपण आताच पाहिलं कोणत्या ठिकाणी औंढा नागनाथ हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. समजलं? औंढा नागनाथ समजलं? चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कयाधू नदीच्या काठावर वसलेलं हिंगोली तालुक्यात कोणतं गाव आहे? सांगा पटकन. कयाधू नदीच्या काठावर वसलेलं हिंगोली तालुक्यातील गाव कोणतं आहे? द्या उत्तर. तर कोणतं आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 नरसी. लक्षात ठेवायचं आपल्याला. नरसी हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, संत नामदेव महाराज यांचं जन्मगाव कोणतं आहे? तर संत नामदेव यांचं जन्मगाव कोणतं आहे? तर नरसीच हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा नरसी. नरसिंहाचं सुंदर मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर नरसीचेच योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट स्टेप मित्रांनो, इसापूर धरणातील पाणी वाहून नेण्यासाठी बोगदा कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आला आहे? इसापूर धरणातील पाणी कोणत्या बोगद्यातून वाहून नेलं जातं? तर वारंगा फाटा ऑप्शन क्रमांक 1 वारंगा फाटा हे योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, औढा नागनाथ तालुक्यातील प्रसिद्ध जैन मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? औढा नागनाथ तालुक्यातील प्रसिद्ध जैन मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 शिरडा शहापूर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. 29 जानेवारी 1948 रोजी वाकोडी रणसंग्रामामध्ये कोण हुतात्मा झालं होतं? सांगा पटकन.
तर राजेश्वर गोपाळराव वाकडे ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कळमनुरी तालुक्यामध्ये कोणता सत्याग्रह प्रसिद्ध आहे? चला द्या उत्तर. कळमनुरी तालुक्यामध्ये कोणता सत्याग्रह प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, येळेगाव तुकाराम महाराज हा जो काही सत्याग्रह आहे यांचा हा प्रसिद्ध आहे पहा. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? द्या उत्तर. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्ह्याचे पालकमंत्री असतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक क. नेक्स्ट आहे मित्रांनो, प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येक वर्षी किती निधी उपलब्ध करून देण्यात येतो? द्या उत्तर. 2 कोटी. लक्षात ठेवा मित्रांनो, 2 कोटी रुपये. नेक्स्ट आहे पहा, प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत किती निधी उपलब्ध करून देण्यात येतो? 5 कोटी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, 5 कोटी. हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश डोंगरी विभागामध्ये होतो? द्या उत्तर. हिंगोली आणि कळमनुरी याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील डोंगरी विभागातील तालुक्यांसाठी शासनाकडून किती निधी उपलब्ध करून दिला जातो? तर प्रत्येक वर्षी मित्रांनो 50 लाख रुपये निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातो. किती? 50 लाख. हिंगोली जिल्हा कृषी प्रधान असल्यामुळे हा जिल्हा काय म्हणून ओळखला जातो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, याला काय म्हणून ओळखलं जातं? तर औद्योगिकदृष्ट्या ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा, सॉरी, ऑप्शन क्रमांक बी, औद्योगिकदृष्ट्या मागास. लक्षात ठेवा मित्रांनो, मागास. नेक्स्ट आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील अधिकाधिक उद्योग कशावर आधारित आहेत? तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, कृषीवर आधारित आहेत. आपल्या हिंगोली जिल्ह्यामधील सर्व अधिकाधिक उद्योग मित्रांनो कृषीवर आधारित आहेत. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आपल्या हिंगोली जिल्ह्यातील अधिकाधिक उद्योग कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी प्राथमिक क्षेत्र आहे आपलं सगळं. काय आहे बघा? प्राथमिक क्षेत्र. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सन 2017-18 पर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत उद्योगाची संख्या किती होती? आता या ठिकाणी डाटा 17-18चा आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, 49च होती पहा. लक्षात ठेवा 49. हिंगोली जिल्ह्यातील उद्योगाचं स्वरूप कोणत्या प्रकारचं आहे? तर मित्रांनो कोणत्या प्रकारचं आहे? तर अति सूक्ष्म. लक्षात ठेवा मित्रांनो, सूक्ष्म हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. हिंगोली जिल्ह्यातील मोठ्या उद्योगामध्ये कशाचा समावेश आहे? तर मोठ्या उद्योगामध्ये कशाचा समावेश आहे? तर साखर कारखाने. ऑप्शन क्रमांक क, साखर कारखाने. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती साखर कारखाने आहेत? चला द्या उत्तर. टोटल साखर कारखाने किती आहेत? तर 4 आहेत मित्रांनो. लक्षात ठेवायचं आपल्याला, 4. नेक्स्ट आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये एकमेव सूतगिरणी आहे? हिंगोली जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये एकमेव सूतगिरणी आहे? तर वसमत. लक्षात ठेवा मित्रांनो, वसमत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र म्हणजे एम-आय-डी-सी आहे? लक्षात ठेवा, एम-आय-डी-सी आहे. चला द्या उत्तर. तर बघा, हिंगोलीमध्ये सुद्धा आहे, वसमत मध्ये सुद्धा आहे बघा, आणि कळमनुरी या या ठिकाणी सुद्धा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड यापैकी सर्व याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश व्यापार हा कोणत्या स्वरूपाचा आहे? पुनर्विक्रेता. ऑप्शन क्रमांक ब, पुनर्विक्रेता. नेक्स्ट आहे पहा, हिंगोली जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी बँक कोणती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक स्टेट बँक ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालील पर्यायापैकी अचूक पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यासाठी एकच जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. हे काय बघा, या ठिकाणी बरोबर पर्याय पहा. नेक्स्ट आहे पहा, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यासाठी एकच मध्यवर्ती जिल्हा बँक अस्तित्वात आहे. हे विधान खरं आहे का खोटं आहे? तर मित्रांनो, हे विधान कसं आहे? तर एकदम खरं आहे पहा. बरोबर, म्हणजे बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक अ हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, सन 2017-18 पर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण स्थूल भूक्षेत्राच्या किती टक्के क्षेत्र जलसिंचनाखाली होतं? तर 20.34% होतं पहा. नेक्स्ट आहे पहा, हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात सर्वाधिक भूक्षेत्र जलसिंचनाखाली आहे? तर वसमत. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक अ, वसमत. नेक्स्ट आहे पहा, हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणता सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे? तर कोणता सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे असं विचारलंय. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब,
सिद्धेश्वर. लक्षात ठेवा मित्रांनो, सिद्धेश्वर हे आपलं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्यांचा समावेश होतो? तर बघा 5. ऑप्शन क्रमांक ब 5 हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणता हिंगोली जिल्ह्यातील तालुका नाही? हिंगोली जिल्ह्यातील तालुका नाही. तर जिंतूर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर येईल पहा. सेनगाव, कळमनुरी आणि वसमत मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामधले तालुके आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील तालुके दर्शवणारा अचूक क्रम आपल्याला ओळखायचा आहे पहा. स्टार मारून लिहून ठेवा सर्वांनी. तर आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये टोटल तालुके असणारा क्रम आपल्याला या ठिकाणी ओळखायला लावलेला आहे. ओळखा पटकन मित्रांनो. तर बघा हिंगोली, त्याच्यानंतर कळमनुरी, त्याच्यानंतर आपलं सेनगाव आणि औंढा, नागनाथ आणि वसमत. ऑप्शन क्रमांक क हा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा, नागनाथ आणि वसमत हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक क. हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती नगर परिषदा आहेत? द्या उत्तर. किती मित्रांनो? 3. ऑप्शन क्रमांक ब 3. हिंगोली जिल्ह्यात एकूण किती नगरपंचायती अस्तित्वामध्ये आहेत? आपल्याला विचारलेत नगरपंचायती. चला द्या उत्तर. तर किती मित्रांनो? ऑप्शन क्रमांक अ 2. लक्षात ठेवा 2. नेक्स्ट पहा, हिंगोली जिल्ह्या संदर्भामध्ये चुकीचं विधान आपल्याला निवडायचं आहे. चुकीचं विधान निवडायचं आहे. तर बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये 563 ग्रामपंचायत आहेत. एकदम बरोबर आहे. त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 नगर परिषदा आहेत. हे सुद्धा बरोबर आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 नगरपंचायती आहेत. हे सुद्धा बरोबर आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये एकच महानगरपालिका आहे मित्रांनो, हे चुकीचं आहे पहा. ऑप्शन क्रमांक ड चुकीचा आहे. नेक्स्ट पहा, हिंगोली जिल्ह्याचे प्रशासकीय दृष्टीने किती उपविभाग तयार करण्यात आले आहेत? तर किती मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ब 3 याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा 3. खालीलपैकी कोणता हिंगोली जिल्ह्यातील प्रशासकीय तालुका आहे? कोणता प्रशासकीय तालुका आहे? तर बघा हिंगोली, त्याच्यानंतर वसमत आणि कळमनुरी म्हणजे यापैकी सर्वच याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा यापैकी सर्व. तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा सुद्धा फायदा होणार आहे आणि लगेच फोनपेमध्ये घुसा मित्रांनो आणि लगेचच्या लगे मित्रांनो या ठिकाणी ₹249 या नंबरला फोनपे, गुगल पे करा. मी तुम्हाला सगळ्या पीडीएफ एका मिनिटामध्ये पाठवून देणार आहे पहा. बघा पैसे आज ना उद्या कमवता येतील, परंतु गेलेली वेळ आणि नंतर येणारा पस्तावा हा आपला कधीच भरून येणार नाही. एकदा मित्रांनो आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब लागला, तर 100% आपल्याला या ठिकाणी फायदाच होणार आहे पहा. कारण की ही नोकरी सोडू नका. होता होईल तेवढे, वाटेल तेवढे प्रयत्न करा, परंतु अभ्यास करा. राहिलेला वेळ आहे आपल्या हातामध्ये आणि या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आपल्याला बघा. लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी पीडीएफ घेऊन टाका मित्रांनो. फोनपेमध्ये जा लवकर. लवकरात लवकर किंवा हा जो काही क्यूआर आहे हा स्कॅन करून लवकरात लवकर पेमेंट करा किंवा फोनपे, गुगल पे नंबर आपला हाच आहे पहा. त्यामुळे या नंबरला तुम्ही लगेच पेमेंट करा आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईन आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा. कारण की मित्रांनो वेळ फार कमी आहे आणि अशी सुवर्ण संधी आपल्याला भेटलेली आहे की पुन्हा भेटण्याची शक्यता कमी पहा. त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. जास्त काही सांगत नाही मित्रांनो. गावातल्या गावामध्ये आपली नोकरी पहा.